आता संपूर्ण देशामध्ये एक प्रकरण खूप गाजत आहे. दिल्लीत तरुण कुमार या तरुणाची मारून हत्या करण्यात आली. दिल्लीतील उत्तमनगर भागामध्ये 4 मार्च रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. या भागामध्ये एक 6-7 वर्षाची मुलगी होळीच्या दिवशी घरातून रस्त्यावर लोकांवर पाण्याचे फुगे फेकत होती. यावेळी एक फुगा एका महिलेला लागला आणि तिने याला विरोध केला. पण पुढे याचं रूपांतर भांडणामध्ये झालं. वाद वाढत गेला आणि नंतर 15-20 लोकांनी तरुण कुमारच्या घरावर हल्ला केला. जेव्हा तरुण घरी परतत होते तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले आणि छातीवर स्लॅब फेकण्यात आला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अतिशय क्षुल्लक कारणावरून तरुणला आपला जीव गमवावा लागला. याची चर्चा सध्या संपूर्ण देशभर सुरू आहे. आत्तापर्यंत या हल्ल्यामध्ये 14 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. घटनेवेळी सगळे सदस्य घरात होते आणि तरुण बाहेर होता. तेव्हाच त्याच्या जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना लोकांची बिघडलेली मानसिकता दर्शवते. यानंतर या भागामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही कुटुंब हे शेजारी होते आणि अनेकदा त्यांच्यात वाद होत होते आणि तो नंतर इतका टोकाला गेला की तरुणचा जीव गेला. संपूर्ण देशामध्ये या घटनेला विरोध केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला 103 कलमानुसार कारवाई केली. होळी सण हा आनंदासाठी आहे, अशा गुन्हेगारांच्या घटना घडण्यासाठी नाही. हे लोकांना समजावलं पाहिजे आणि लोकांनाही स्वतःहून समजलं पाहिजे. फक्त होळीचा रंग टाकण्यावरून वाद होणं आणि एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागणं या वादामध्ये ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खूप समाजाची विचित्र मानसिकता या घटनेमधून समोर येते. हे आपल्याला स्पष्ट दिसतं. कारण होळी हा सण आनंदासाठी आहे, उत्सव साजरा करण्यासाठी आहे. पण त्या घटनेला असं वळण देणं आणि हिंसक वातावरण तयार करणं हे अतिशय चुकीचं आहे. ही घटना हिंदू-मुस्लिम संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी नक्कीच आहे. कारण सणाच्या दिवशी अशा घटना घडणं आणि अशी मानसिकता लोकांची असणं हे अतिशय चूक आहे. त्या व्यक्तीला जर फक्त सणामुळे, पाणी फेकल्यामुळे आपला जीव गमवावा लागला, जर अशा घटना देशात घडतात, तर मग सध्या देशाची स्थिती खूप गंभीर आहे हे स्पष्ट दिसतं. या घटनेतील गुन्हेगारांना काही नागरिक हे एन्काउंटर करण्याची मागणी करत आहेत. आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.